ते म्हटलं काय भाऊ काय काम आहे, हवेली तालुक्यातला विषय हा. तर ते म्हणले माझ्या मुलाला पेसाड्याला कुत्रं चावलंय, 1-1:30चा टायमिंग होता. मग मी काय म्हटलं पुढं, ते म्हणले ससूनला आणले पण ते म्हणतात जागा नाही. मग मी त्या डॉक्टरकडे फोन दे म्हटलं, डॉक्टर सांगितलं बाबा बाहेर बाकडा असलं तर तिथं टाक, पण उपचार सुरू कर, काय त्याला पेसाड्याला कुत्रं चावलं. मग त्याचे उपचार सुरू झाले. सुजाताला काही वाटलं माहिती नाही, पण मी त्या गावातल्या दुसऱ्या आपल्या कार्यकर्त्याला फोन केला की म्हणलं बा असं असं नावाचा माणूस आहे, त्याला कुत्रं चावलं. त्याचा फोन तर माझ्याकडे नव्हता, नवीनच होता. म्हणलं कोण ह्या, तर म्हणलं बापू यांनी निवडणुकीला आपले लय घोडे लावले. तर मी म्हणलं लावू द्या, म्हणलं लावलं तर लावलं, काय फरक पडत नाही बरं. मग तिने मला सांगितलं की त्याला परत फोन लावून विचारा कुत्रं किती वाजता जावलं. मी परत त्या भाऊला फोन लावला आणि म्हणलं भाऊ कुत्रं किती जावलं. म्हणलं 8-8:30ला चावलं असेल. म्हणलं वाजले 1:30. मधला तास तू काय झोपला होता का, मला काय सांगितलं नाही. म्हणलं बापू समोरच्याला फोनला गेले पण त्यांनी फोनच नाही उचलला, म्हणून मला फोन केला, म्हणून उचलू. म्हणजे फोनची फार गरज असते. ज्यावेळेला आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी काम करतो त्यावेळेला अनेक अडचणीच्या उद्धव बापू पोपटाबा तुम्हाला माहिती. मला वाटतं मी रात्रीचा उशिरा फोन केला, भिल्ल समाजाचा विषय होता आपल्या कोरोनातला, ही इथं मोठी धाड पडणार होती आणि त्या बिचाऱ्याला हा त्रास झाला असता पोलिसांचा. मी यांना दोघांना सांगितलं पहिलं पळत तिथं जा आणि सांगा. म्हणजे गेले आणि त्यामुळे त्यांचं नुकसान टळलं गेलं. जिथं जिथं गरज असते कार्यकर्त्याची त्याने उभं राहिलं पाहिजे. आज आपण पवारसाहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आज दादा नसले तरी त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मृती तुम्ही आपण सगळ्या जागवतोय. आज अनेक कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये पळाले. मांडवसारख्या गावामध्ये तिथला उमेदवार असताना आपल्याजवळ 700 मताचं लीड आहे. त्यामुळे मांडवकरांचं मनापासून आभार. तांदळी बी कमी आहे, तांदळी हजारात येईल. वडगाव बी कमी नाही, 2200 अशी अनेक गाव आहेत. सगळी गावांचे तर नाव घेत नाही मी. मोठ्या मताधिक्यानं वाटतं आजपर्यंत इतिहास नसेल झाला एवढा मोठा मताधिक्य आपल्या मतदारसंघात मिळालं. तरी माझ्या हिशोबात अजून 2000 मतं पाहिजे होती. 9000चा मी गणित धरलेलं होतं. मी सांगितलं नाही कधी कोणाला, पण ती तिकडनं म्हणायची मांडवण 2500चं लीड देणार, इनामगाव लीड देणार आहे. पण तर ते शेवटी तुम्हाला माहिती की लोकांचा संपर्क आणि कामं, लोकांच्या सुखदुःखात हजर राहणं आणि विकास पण केलाच पाहिजे. विकासाची दिशा घेऊन जर पुढे गेलं तर त्याचा फायदा होतो, सामान्याला होतो, सगळ्याला होतो. आज आपल्या परिसरात काही प्रश्न अजून आपल्याला प्रलंबित आहे.